MSME कंपन्या ज्या आहेत ना, त्यांनी मला असं वाटतं की इयर ऑन इयर जी ग्रोथ आहे ना, ती कमीत कमी 35-40% केली तरच त्या सस्टेन करू शकतात. कारण एक्सपेन्सेस त्या पटीत वाढलेले आहेत. लोक ते बघत नाहीत. लोक काय करतात, ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना, हिंदुस्थान युनिलिव्हरनी 7% ग्रोथ केली आणि हा स्वतःला असा समजतो की मी तर 20% ग्रोथ केली, मी लय भारी. नाही ना सर, कारण ते त्या स्केलला काम करतात म्हणून त्यांच्यासाठी 7% मॅटर करतात. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं, आता आपला विषय निघाला म्हणून इयर ऑन इयर ग्रोथचा. तुम्ही जर जस्ट एक्सपेन्सेस जरी ओव्हरऑल बघितले मार्केटमध्ये जे वाढतात, हे बघा दरवर्षी तुम्हाला लोकांचा पगार 8 ते 10% वाढवायला लागतो. त्याच्यानंतर तुमचं जे काय ऑफिस आहे किंवा फॅक्टरी आहे त्याचा रेंट 7-8% दरवर्षी 10% वाढतो. जनरल इन्फ्लेशन मार्केटमधलं 7-8% वाढतं. रॉ मटेरियल इनपुट कॉस्ट 7-8% वाढतात. जर याचं ऍव्हरेज केलं तर सर 35-40% तर असंच महागाई वाढलेली आहे. आणि मग महागाई 35-40%च्या रेटने वाढते आणि हा MSME बिझनेस ओनर जर 15-20% ग्रो करतोय सर, तो काय करतोय माहितीये का, दरवर्षी ना 20-30% लॉस मध्ये येतो. आणि त्यामुळे ना म्हणजे 80% बिझनेसेस जे आहेत ना पहिल्या 5 वर्षामध्ये फेल होण्याचं कारणच ते सर. त्यांना याच्या पाठीमागचं सायन्सच कळत नाही.